मॅडम नमस्कार. नमस्कार. आज अखिल महाराष्ट्र पंढरपूर सायकल संमेलन 2024 पंढरपूर नगरीमध्ये आणि तुमचा नाशिक सायकलिस्ट ग्रुप 350 जण जवळजवळ तुम्ही याच्यात आहात आणि तुम्ही पथनाट्य देखील खूप छान पद्धतीने सादर केलं. जे एनर्जी होती आणि त्याच्यातली जी काही भावना होती ना ती खूप छान वाटली आम्हाला. एकंदरीत आपल्या ज्या ॲक्टिव्हिटी आहे त्याच्याविषयी मॅडम थोडं. आता आपण सायकलिंगचा लढा तर लागलेलाच आहे. सायकल आपण चालवतो आपल्या आरोग्यासाठी आणि प्रदूषण मुक्तीसाठी आणि जो पर्यावरणाचा ध्यास आपण सर्वांनी घेतला आहे सायकल वेड्यांनी, खरोखर हा कौतुकास्पद आहे. पण याचबरोबर समाजामध्ये काही अशा वृत्ती आहे तर त्या पण आपण कुठंतरी त्याच्यामध्ये प्रबोधन केलं पाहिजे आणि आपला समाज पण देखील सुधारला पाहिजे. सध्या युवा पिढी जास्त भरकटलेली हो दिसते. बरोबर. तर युवा पिढी जी आहे ती नुसतं ट्राय कर म्हणता म्हणता कुठंतरी व्यसनाच्या आहारी जात आहे आणि याच्यामुळे काय झालंय की पालकवर्ग सुद्धा खूप भयभीत झालेला आहे आणि आपण त्यांच्यापर्यंत खरं तर ही मनामनात रुजलं पाहिजे की हे जे आज मादक पदार्थ झाले. जेव्हा एखाद्या पालकावरती वेळ येते ना तेव्हा ते समजतं खऱ्या अर्थानं काय त्याची भयानक परिस्थिती असते. कारण मी ॲज अ डॉक्टर तुम्ही बघते तर अनेक आता एक फॅमिली डॉक्टर म्हटल्यावर प्रत्येक कुटुंबाशी आपण एकदम जवळीक साधलेली राहतो. तर ते घर जे असतं ना याच्यामुळे जो व्यसनाधीन व्यक्ती घरात असतो त्याच्यामुळे इतकं डिस्टर्ब झालेलं असतं आणि त्या महिलेला पण खूप सहन करावं लागतं. त्या मुलांचं पण शिक्षणावर त्याचा परिणाम होतो आणि आपल्याला जर आपला समाज कुठेतरी सुधारायचा असेल तर कुठेतरी हे जे मादक पदार्थांचे दुष्परिणाम ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे. बरोबर की नाही? तर या दृष्टीने आज आम्ही फॅशन झालेली आहे. यस आपण सो कॉल स्टेटस मेंटेन करण्यासाठी त्यांना असं वाटतं की हाय क्लास सोसायटी राहणं यस हाय प्रोफाईल. पण त्यापेक्षा मी असं म्हणेल की व्यायामाचं व्यसन योग्य. यस, तर ते महत्त्वाचं. तुम्ही तो असं आपण व्यायाम करणारे तुम्ही बघा रात्री किती उशिरा गेलो कुठे एखाद्या कार्यक्रमाला गेलो तरी आपण अनेक गोष्टी असतात त्याच्यामधनं. त्याच्यामुळे कोणती तरी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असली पाहिजे. स्पोर्ट्स शुड नॉट बी नुसतं स्पोर्ट्स, तर त्याच्यामध्ये हॅपीनेस पण असला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी मला आवर्जून सांगाव्याशा वाटतात. आम्ही नाशिक ते पंढरपूर सायकल वारीच्या दरम्यान गावागावात आणि पथनाट्य आणि शाळेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांपर्यंत गेलो. तर काही विद्यार्थिनींनी आम्हाला अशा प्रतिक्रिया दिल्या त्यातनं बघितल्यावर की मी व्यसनाधीन व्यक्तीशी मी माझ्या वडिलांना सांगेल की मी लग्न करणार नाही. तर ही जी भावना आहे ही त्यांच्या मनात रुजली पाहिजे आत्तापासून की ह्या गोष्टी वाईट असतात नाही. तर म्हणूनच आपण जेव्हा सायकल चालवतो म्हणजे लोकांच्या खूप जवळीक साधतो. बरोबर की नाही? गाडीत जेव्हा असतो आपण 4 काचांच्या आड असतो, आपण काही लोक भेटतात आणि आपण आपल्या सायकलला लावलेला बोर्ड बघून त्यांच्यात पण कुठेतरी मनपरिवर्तन होईल ना. तर आपण सुरुवात जर केली आणि प्रत्येक व्यक्ती जो आहे तो मला वाटतं एक रोल मॉडेल बनला पाहिजे की त्याच्याकडे बघून इतरांनी त्याची प्रेरणा घेतली पाहिजे. स्वतः सुधारलं तर पाहिजे पण स्वतः बरोबर आपण आपला मित्र झालं, आपलं कुटुंब झालं तर त्या व्यक्तींपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. म्हणून आम्ही ही जी प्रतिज्ञा आहे व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा आम्ही बऱ्याच लोकांपर्यंत जी पोहोचवतोय तर त्यातनं नक्कीच आपला समाज काहीतरी सुधारेल आणि आपल्यातनं काहीतरी योगदान मिळेल याचं आम्हाला समाधान वाटतं. ही जी सायकल वारी किंवा या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत ना या खूप सारं शिकवून जातात. असं म्हणतात आयुष्य छान आहे पण थोडं लहान आहे. रडतोस काय वेड्या लढण्यात छान आहे. काट्यात ही फुलांची झुलती कमान आहे. उचलून घे हवे तर दुनिया दुकान आहे. जगणं निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. बऱ्याच वेळेला असं थोडंसं त्याला वेगळं टेन्शन येतं, डिप्रेशनमध्ये जातो आणि जगणं निरर्थक आहे असं म्हणतो तो. जगणं निरर्थक आहे असं म्हणतो तो बेईमान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा पाण्यालाही उंचारून पडावं लागतं. इट्स अ फॅक्ट. आणि आपल्यासारखी माणसं बघितल्यानंतर निश्चितपणे समाजामध्ये एक इन्स्पिरेशन निर्माण होतं बऱ्याच जणांचं. बरोबर आहे, खरोखर या वारीच्या निमित्तानं आपण भेटला, खूप छान वाटलं. यस, जय हरी माऊली, जय हरी. म्हणजे विचार करा त्याचे दुष्परिणाम किती आहे. आज जर बघितलं तर तरुणाई या व्यसनाच्या पिळख्यामध्ये सापडत चालली आहे आणि पालक वर्ग देखील भयभीत झालेला आहे. म्हणूनच आम्ही नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे सदस्य सादर करत आहोत पथनाट्य. आपली पदार्थाची नशा, आयुष्याची दुर्दशा. आपली पदार्थाची नशा, आयुष्याची दुर्दशा. अरे रे रे रे, काय करू,
सरांना इन्स्ट्रक्शन आहे दादा.